हाय एव्हरीवन. तर तयार वगैरे झालेले कपडे फक्त चेंज करायचे. तर आज जाते मी पार्लरमध्ये. तर आधी दुसरीकडे जायची, तर मी म्हणलं हे पार्लर जरा नाव ऐकण्यात येतंय सारखं सारखं सारखं, तर बघूया तिकडे जाऊया म्हणलं. आणि माझ्या नंदेचं पण लग्न आहे, तर तिकडचा पुढचा व्हिडिओ मी तुम्हाला तिकडचा निघायला होतं. प्रचंड असं ऊन होतं आणि उन्हामुळं दोघींचेही फेस टॅन झाले होते. आता त्याकरताच पार्लरमध्ये जात होतं. गोल्डन फेअर पार्लर असं ह्या पार्लरचं नाव आहे. पार्लर मस्त प्रशस्त म्हणतात ना, तसं आहे. छान मोठं आहे आणि मेन म्हणजे ह्यांच्याकडं सगळ्या गोष्टी अवेलेबल आहे, सगळ्या सर्विस अवेलेबल आहे. मेकअपची ऑर्डर घेतात, हेअरकट अतिशय सुंदर करतात. त्याचबरोबर आपलं जे फेशियल असतात वेगवेगळ्या प्रकारचे, ते फेशियल, क्लीनअप, हेअर कटिंग, हेअर स्पा, असे भरपूर साऱ्या सर्विस अवेलेबल आहे त्यांच्याकडं. आणि एवढं म्हणजे नेचर पण ज्या दोन ताई आहेत त्या हे पार्लर चालवतात आणि त्या दोघींचंही नेचर खूप छान आहे. मेन म्हणजे हेच की ह्या दोघींचं नेचरही छान आहे. आणि जे ह्याचं म्हणतात सर्विस, तर सर्विस एक नंबर आहे. तर मी इकडे आयब्रो केलते आणि त्यानंतरनं मी डी10चं क्लीनअप करत होती. तर ह्यांचा ॲड्रेस वगैरे मी तुम्हाला तुम्ही जर कमेंट केली तर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ॲड्रेस वगैरे देईल. सोलापूरचे कोणी असं पाहत असाल तर गांधीनगरमध्ये यांचं पार्लर आहे. मनोरमाचं जे ऑफिस आहे मनोरमा बँकेचं, त्याच्याच बाजूला आहे. आणि ह्या इतक्या छान मसाज चेहऱ्यावरती देत होत्या ना मला. मी फक्त क्लीनअप केलं तर विचार करा, मी जर फेशियल केला असता तर किती छान मला ह्यानी मसाज दिला असता. पण मला थोडी घाई होती म्हणून मी फक्त क्लीनअप केलं. पण ग्लो मात्र क्लीनअप करून सुद्धा फेशियल सारखाच ग्लो आलता. तुम्ही व्हिडिओमध्ये पाहिला असेल, रिक्षामध्ये बसताना माझ्या चेहऱ्यावर किती टॅन होतं. आणि आता तुम्हाला बिफोर आणि आफ्टर मी समोर दाखवणारच आहे. पण मला एक नंबर रिलॅक्स फील होत होतं. असं वाटत होतं की हां चला आता झोपी जावं काय. की नंतर ह्यानी हे फेस पॅक लावलं आणि आता बघा, हा आहे माझा बिफोरचा आणि हा आहे आफ्टरचा. तर सोलापूरमध्ये राहत असाल तर नक्कीच ह्या पार्लरला एकदा भेट द्या. चला बाय.